ही वास्तू जी आम्ही बांधलो ते मला वाटतं सर म्हणाले की विटा आणि सिमेंटने आपण हे बांधलेलं आहे, छान आहे. आणि पण त्याच्यामध्ये जो जीव घालायचा आहे त्याच्यामध्ये बरेच जणांचा एक हातभार असतो. ओके, तर पहिल्यांदा मला वाटतं जे शिक्षक असतात, जे शिक्षक मला इकडे कधी पण येतो तर मला एक काय म्हणतात इन्स्पिरेशन प्रेरणा, आम्हाला एक प्रेरणा मिळते शिक्षकाकडनं इकडच्या की त्यांचं किती ह्या शिकवण्यामध्ये इंटरेस्ट असतो म्हणून. तर पहिल्यांदा ही वास्तू आहे पण त्याच्यामध्ये जीव जे घालतात ते आपले शिक्षक असतात. मग आपले विद्यार्थींना जसं सर म्हणाले, आदित्य सर म्हणाले की इकडे येणं हे गरजेचं आहे. दररोज नुसतं ऍडमिशन घेणं नाही पण प्रत्येक दिवशी येणं, शिक्षण घेणं आणि एक ध्येय असणं. कारण मला आठवतं एक 2008 साली जेव्हा आम्ही चालू केलेलं तेव्हा मी विचारायचो की किती जण डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, तर हात वर जायचे नाहीत. आणि आता जसं आपण बघतो, जेव्हा आपण अशी वास्तू बघतो किंवा आपण असं जसे गायकवाड सर आहेत इकडून पुढे गेलेले आहेत आणि मोठे व्यक्तिमत्व झालेले आहेत, तर त्यांना बघून वाटतं की बाबा हा मी इंजिनियर होईन. मग आता मी जेव्हा विचारतो तेव्हा बरेच जण म्हणतात डॉक्टर होईन, इंजिनियर होईन म्हणून. बरेच जण पोलीसही म्हणतात, मला माहिती आहे पोलीस पण इकडे हे आहे. पण तसंच आपलं ध्येय ठेवा असं स्टुडंट आपल्या विद्यार्थ्यांना मी सांगेन. आणि दुसरं अरे पालक, ह्या सर्व ह्याच्यामध्ये पालक हे सर्वात महत्वाचे आहेत. म्हणजे पालक तुम्ही खरं म्हणजे तुम्हाला तुमचं आभार मानणं हे खूपच गरजेचं आहे. कारण तुमचा जो सपोर्ट असतो आणि तुम्ही जे पाठवता इकडे त्यांना किंवा त्यांना प्रेरणा देता की तुम्ही काहीतरी व्हा पुढे. पालकांना मी सांगेन की कायम आपल्या मुलांना सांगा की पुढे व्हा, काहीतरी एक पाऊल तरी पुढे जा. म्हणजे जसं आपण प्रयत्न करत जातो एक पाऊल पुढे जाऊन आपण कुठेतरी एक अशा